आणि इथं माझी बायको तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, ती काय सांगायची काय वेगळी गरज नाही. हे बघा कशी असते बघा, शिवाज्ञा असते बघा. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, तुम्हाला सर्वात प्रथम गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो तो फायनली दिवस आलेला आहे. ॲक्च्युली आजचा दिवस म्हणजे सर्वांसाठी तो एक सुवर्ण दिवस असतो आणि सुवर्ण दिवस आहेतच आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी. आपल्या घरी आगमन झालेले आहेत. म्हणजे तर आम्ही तिथेच चाललोय. आज आम्ही चाललोय दर्शन, जे आता आमच्या फॅमिली मेंबरच्या घरी जो गणपती असतो, आम्ही सर्वांच्या घरी चाललोय. आत्याकडे असतो गणपती, काकांकडे असतो वगैरे, आणि जे आपल्या कॉलनीमध्ये वगैरे आहे तर आम्ही तिकडे चाललोय. तर तुम्हाला आज आम्ही दाखवतो आम्ही कुठे कुठे चाललोय आणि आमच्या बाकी फॅमिली मेंबर सोबत तुम्हाला मी ओळख करून देतो आणि भेटून देतो. तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे आज. आणि मागच्या वर्षीपर्यंत पण लुक दाखवूया आम्ही. हा, शिवाज्ञाचा पण लुक दाखवतो. आणि मागच्या वर्षी श्रद्धांच्या घरी सुद्धा गणपती होता मम्मीकडे, पण या वर्षी त्यांचे 5 वर्ष मागच्या वर्षी पूर्ण झाले आहेत. तर या वर्षी नवसाचा होता, सांगितलं की 1 वर्ष गॅप द्यायचा आणि मग पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता तर करू शकता. ओके, तर चला आम्ही आज सेम आउटफिट केलेलं, सेम कलर मध्ये. तर तुम्हाला आमचा आजचा आउटफिट दाखवतो. पहिला तुम्हाला श्रद्धाचा दाखवतो, मग माझा, आणि देन आपण नंतर शिवाज्ञाचा दाखवूयात. तर चला. तर गाईज, तुम्हाला आमचा आजचा आउटफिट कसा वाटला, श्रद्धाचा, माझा आणि शिवाज्ञाचा, हे मला कमेंट करून सांगा. आणि हा, या कमेंटवरून मला आठवलं की श्रद्धा जे आता आपल्या आहेत कॉलनीमधले ज्या आहेत मुली, त्यांची एक ख्वाहिश आहे, त्यांची फरमाईश आहे की दादा व्लॉगमध्ये नेहमी तुम्हीच का बोलतात, वहिनीला का बोलू देत नाही. तर आर्या आहे तुझ्यासाठी आहे. आता मी सांगतो वहिनीला बोलण्यासाठी, स्पेशली तुझ्यासाठी बोलण्यासाठी सांगतो. थँक्यू माझी बाजू घेण्याबद्दल. आणि ह्याच्या पुढे ब्लॉग हे आहेत ना, वहिनीचे कंटिन्यू करेल, श्रद्धाच कंटिन्यू करेल. तर ह्याच्या पुढे तुलाच बोलावं लागेल ब्लॉग मध्ये. दोघं बोलूया, पण ठीक आहे, पण मला पण बोलायचा चान्स दिला पाहिजे. तू ठीक आहे, बोल तू बोल, तुझं बोल, बोलायचं तर काय बोल, अजून काय नाही बोलायचं. चला आपण तिकडेच भेटूया, चला दाखवूया आम्ही कुठे कुठे जातो. तर आता आम्ही घरी पोहोचलेलो आता फायनली. आणि आता श्रद्धा शिवाज्ञाला जरा दूध वगैरे पाजत आहे, कारण की आता आम्हाला जायचं दर्शनासाठी. तर मग ती पुढे रडून दे, त्यासाठी तिला पहिलंच पोट वगैरे भरून नेलेलं, म्हणजे पहिलेच तिला पोट वगैरे भरून नेलेलंच बरं. नंतर मग तिकडे जाऊन तिला भूक लागून मध्ये त्रास वगैरे नको द्यायला. तिला आता दूधपर्यंत 2 तास ती व्यवस्थित राहते. तर मग आता तिथपर्यंत आपण 2 तास दर्शन होईल ना श्रद्धा, आपलं 2 तास दर्शन होईल. बघा ती कशी दूध पित आहे शिवाज्ञा बाबू. ती आता आम्ही आलो जस्ट, तर ती गाडीत झोपलेलीच होती आणि आता सुद्धा झोपलेली, जस्ट आता उठायला लागले. आता उठली. शिवा, ए शिवा, रडत होती, तिने पायाला लागला वाटतं ना, तर रडायला लागली होती. ती कशी आवाज काढला तुमच्या जोरात, रडायला एक नंबर आहे आवाज काढायला. तर चला, आता शिवाज्ञाचं दूध वगैरे पिऊन झालं की मग आम्ही निघू मग दर्शनासाठी. तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज, आता शिवाज्ञाचं आम्ही चेंज केलं, कारण की तिथे खूप इरिटेट होत होतं आणि त्याच्यामुळे आम्ही तिची आता दुसरी ड्रेसिंग केली. दाखवतो तुम्हाला, दिसणार नाही, नंतर दाखवते तुम्हाला. हां, दिसणार नाही, थोड्या वेळाने तुम्हाला श्रद्धा दाखवेल. आणि श्रद्धा आज खूप भारी दिसते. याचं काय रहस्य आहे, काय रहस्य आहे ह्याचं रहस्य आहे नवऱ्यावरचं. नवरा तुझ्यावर प्रेम करतो ना, त्याच्यामुळे तुझा ग्लो वाढत चालला आहे. आणि ह्या बघा आमचा कोको, आमच्या बिल्डिंग मधला श्रद्धाचा फेवरेट आहे डॉगी. श्रद्धाला खूप घाबरते. सोडा या अंगावर, सोडा. छोटी
तर चला आता आपण निघतो. चल निघूया. ॲक्च्युली गाईज इमोशनल होण्याचं कारण असं आहे की आमच्या गावातली एक व्यक्ती जी आमच्या कुटुंबातली आहे ती आत्ता जस्ट एक्सपायर झाली. त्यामुळे ब्राह्मणांनी सांगितलं की सुतकाचं घर आहे, त्यामुळे आजच पहिल्या दिवशी गणपतीचं विसर्जन करा. कारण की गणपतीचं पूजन हे आमच्या दादाच्या हस्ती झालेलं आहे आणि गणपती हे 5 दिवसाचं होतं, पण इतर काही ऑप्शन नसल्यामुळे आजच विसर्जन करणार आहेत. तर गाईज आता मी आत्ताकडे आलेलो आहे आणि शिवांना पहिल्यांदा घरी आल्यामुळे ते काय बोलायचं द रिच्युअल चालू आहे. मध्ये गेला बोलूया. आणि हे आमचे अजून तुम्हाला रात्री कळेल, रात्री तुम्हाला दाखवेल. अजून बरेच पब्लिक अजून जॉईन यायचे बाकी आहे. आणि तुम्हाला आज आमचे डान्स अच्छा ह्या एक आमच्या वहिनी आहेत लता वहिनी. तर शिवाजनाची आज मोठी आजी तिला भेटलेली आहे. आज पहिल्यांदा भेटली आता तू? आज पहिल्यांदा आजी भेटलेली आहे. तरी पण ती झोपलेली आहेत. कशी काय पहिल्यांदा कधी भेटले? हा पार्सला कुठे आत्ता आले होते पहिल्या दिवशी हॉस्पिटल आले होते आणि त्याच्यानंतर आता. तर आम्ही काकांच्या घरी दर्शन वगैरे गणपतीचं घेऊन मग आत्याच्या घरी घाई दर्शन घ्यायला गेलो. ऍक्च्युली रिझन काय आहे तुम्हाला सांगितलंच, माझ्या पप्पांची चुलत काकू एक्सपायर झाले, सो त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त ठिकाणी दर्शन घेणे पॉसिबल नाही आहे. तरी आमचे अजून हक्काचे 3 ते 4 गणपती अजून मिस झाले की तिकडे आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. आम्ही दर्शन घेण्यासाठी सर्व सामान सुद्धा घेऊन आलो होतो बोईसरवरून येतानाच, पण खूप वाईट झालं ते. पण ठीक आहे, आता काय करणार त्यासाठी. आता मी आलो घरी, जरा चेंज वगैरे करू. श्रद्धा आणि मी शिवांदला मी आत्याच्या घरीच ठेवलेला आहे, कारण की शिवांदला मी ऑलरेडी चेंज करूनच नेलं होतं तिला. आता श्रद्धा आणि मी चेंज करून आम्ही निघणार पुन्हा आत्यांच्या घरी. तर बघा तुम्हाला कळेलच, आज आत्यांच्या घरी सर्वजण असतील तर तुम्हाला सर्वांना भेटून देतो आणि काय होते तुम्हाला दाखवतोच. चलो आता भेटून द्या आपण. आताच तुम्हाला मी आमच्या सोसायटीमधला गणपती दाखवतो होता. आता मी तर काही दर्शन घेऊ शकत नाही, पण मी तुम्हाला ॲटलिस्ट व्हिडिओमार्फत दाखवू शकतो की आमच्या सोसायटीमधला आमच्या कॉलनीमधला गणपती आहे. किती सुंदर असं आमच्याकडच्या मुलांनी सर्वांमध्ये डेकोरेशन केलेलं आहे. आमचे ब्लॉग बघतात ना तुम्ही? जायचे आपले ब्लॉग बघत असतात त्या मुली. तर चला मी तुम्हाला आमच्या सोसायटीमधले बाप्पा दाखवलेले आहेत. तर चला आता मी निघतो आता माझ्या आत्यांकडे जाण्यासाठी. श्रद्धाला मी ऑलरेडी इकडे सोडलेलं आहे आणि मी आता फक्त शौर्याला घेण्यासाठी इकडे आलेलो आहे. तिकडे शौर्य आता घरी एकटाच होता, सो त्याला मी तिकडे घेऊन चाललो आहे. तर गाईज आता मी आलो आत्याच्या घरी वगैरे. तर तुम्हाला दाखवतो आता आमच्यासोबत कोण कोण आहेत. तर सर्वात पहिला मी आत्याला तुम्ही बघितलं आहे, शिवाजनासोबत होते थोड्या वेळ पहिला. आणि हे आहेत माझ्या काकी. हाय कर हाय. हां हे आहेत माझ्या काकी आणि ही तर माझी बायको. तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, ती काय सांगायची काय वेगळी गरज नाही. हे बघा कशी असते बघा शिवाजना असते बघा, फुल मजा घेत आहे. तिला खूप मजा आला कारण की आज तिला बरेच लोक दिसत आहेत सोबत तिच्या आणि ती खूप खुश आहे आज. ते खूप दिवसानंतर तिला एवढे लोक दिसलेले आहेत तर ना बाबू. हे बघा आणि ही आहे तिचे आत्या श्रुतिका आत्या. मला वाटते सर्वात लास्टवाली आत्या असणार ही, बरोबर ना? शिवाजनाची आतूंची ही माझ्या भाऊची मुलगी आहे. शौर्याला तर तुम्ही ओळखता, चला ह्याला तर लास्ट टाइम तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आणि हा आहे नवीन आमचा मेंबर आहे योग, जो की आमच्या भाऊचा मुलगा आहे. तर आता ते लोक पत्ते खेळणार आहेत. मी तर नाही खेळत, माहिती आहे मला तर नाही जमत एवढं. तर चला अजून बाकीचे मेंबर्स आहेत, तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. आपला ब्लॉग कंटिन्यू करा, खरंच खूप मजा येणार आहे.
तर गाईच दिवस दुसरा आपण डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटलोय. काल ॲक्च्युली जास्त लेट झालं होतं त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग काही एंड करायला भेटला नाही. सर्व फॅमिली एकत्र होती. काल रात्री खूप धमालमस्ती मजा केली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल खूप जास्त वेळ नाचले, श्रद्धा नाचली खूप, तुम्ही बघितलं असणारच. व्लॉग एंड करायला जमला नाही. सकाळी व्लॉग एंड करणार होतो पण म्हटलं आता सकाळी व्लॉग एंड करायचंच आहे तर म्हटलं की आता संध्याकाळी विसर्जन आहे तर विसर्जन नंतरच मग डायरेक्टली व्लॉग आपण एंड करूयात. तर आता श्रद्धा तर नाही आहे, श्रद्धा तर गेली मम्मीच्या घरी. तर आता जो व्लॉग आहे तो मीच एंड करणार आहे. आता गणपती विसर्जनासाठी चाललो आहे. ॲक्च्युली सकाळपासून आम्ही रात्री लेट झोपलो होतो त्याच्यामुळे सकाळी लेट उठलो तर मी आत्ताच आत्याकडे वगैरे आलो. आता थोड्या वेळ उत्तरपूजा वगैरे आहे. उत्तरपूजा झाल्यानंतर मग आपण गणपती विसर्जनाला जाणार आहोत. तर तुम्ही आपला व्लॉग कंटिन्यू करा, मजा येणार असून. आणि बाकीचे आता व्लॉग आहे उद्यापासून ते वेगळे व्लॉग येणार आहेत ते आपल्या कॉलनीमधले वगैरे. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि आपला ब्लॉग हा कंटिन्यू करा. चांदीच्या वाटीत चमचमते दही, चांदीच्या वाटीत चमचमते दही, माझ्या मंगळसूत्रावर गणेशरावांची सही. आणि हेच आहेत त्यांचे गणेशराव. भाऊजी हाय करा. त्यांना मी असं ओळख करून दाखवेन कोण गणेशराव आहेत त्यांचे. गणपतीची विसर्जन मिरवणूक प्रसंग हा सर्वांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण असतो. गणपतीची पूजा करून त्याला नमस्कार करून लोक त्याला निरोप देतात. डोळ्यात आले अश्रू बाप्पा, आम्हाला नका विसरू, आनंदमय करून चालला तुम्ही, पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही, गणपती बाप्पा मोरया. बाप्पा जवळच मंगल मूर्ती. तेव्हा काय चुकलं मुकलं असेल तर माफ कर आम्हाला सर्वांना. निरोप देतो आता देवाज्ञा असावी, देवाज्ञा असावी, चुकले आमचे काही, चुकले आमचे काही, देवा क्षमा असावी. तर गाईज फायनली आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता हा ब्लॉग एंड करायचा वेळ आलेला आहे कारण की खूप जास्त मोठा ब्लॉग झालेला आहे. तर तुम्हाला आमचा हा पूर्ण फॅमिली ब्लॉगच झाला आहे ऑलमोस्ट कारण की जे तुम्हाला दाखवले तर आमचे फॅमिली मेंबरच होते. तर मी हा ब्लॉग इथे एंड करतोय. तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला गणपती बाप्पांचा 1.5 तासाचा ब्लॉग होता हा. बाकीचे ब्लॉग तर पुढे आपले कंटिन्यू येतीलच. तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला 2 दिवस मी एकत्र घेतलाय तर हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक राहिलंय बेल आयकॉन प्लीज विसरू नका. चला भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.